नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण आज पहिल्या अध्यायातला श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला 36 आणि 37 हे 2 श्लोक घेणार आहोत. तर आपण ते 2 श्लोक घेऊया. श्रीमद भगवद्गीता पहिला अध्याय 36वा श्लोक. निहत्य निहत्य धार्तराष्ट्रान्नः निहत्य धार्तराष्ट्रान्नः निहत्य धार्तराष्ट्रान्नः निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन का प्रीतिः स्याज्जनार्दन का प्रीतिः स्याज्जनार्दन का प्रीतिः स्याज्जनार्दन निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीति स्याज्जनार्दन. खालची ओळ. पापमेवा पापमेवा श्रेयेदस्मान् पापमेवा श्रेयेदस्मान् पापमेवा श्रेयेदस्मान् हत्वैताना तथा इनः हत्वैताना तथा इनः पापमेवा श्रेयेदस्मान् हत्वैताना तथा इनः पापमेवा श्रेयेदस्मान् हत्वैताना तथा इनः. पुन्हा एकदा घेतो श्लोक. निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन पापमेवा श्रेयेदस्मान् हत्वैताना तथा इनः. खालचा श्लोक 37. तस्मान्नर्हा वयं हन्तु धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् तस्मान्नर्हा वयं हन्तु धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् तस्मान्नर्हा वयं हन्तु धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्. स्वजनं हि खालची ओळ. स्वजनं हि कथं हत्वा स्वजनं हि कथं हत्वा स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव सुखिनः स्याम माधव. स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. तस्मान्नर्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. मागची 2 घेऊ आणि परत त्याच्यासोबत ह्या 2ची उजळणी. मागचे 2 34 आणि 35. आचार्यः पितरः पुत्रास् तथैव च पितामहा मातुलः श्वशुरः पौत्रः शालासम्बन्धिनस्तथा एतान् हन्तुमिच्छामि ज्ञातोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किं नु मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन पापमेवा श्रेयेदस्मान्
हत्वैतानाततायिनः तस्मान्नरा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. 37पर्यंत घेतले आपण आज. आपण मागच्या वेळेस बघितलं तर अर्जुनाने शस्त्र खाली टाकून दिलं होतं आणि तो योगेश्वर कृष्णाला प्रश्न विचारत होता की यांना मारून जर मला राज्य उपभोगायचं तर ते राज्य माझ्या काय उपयोगाचं, असं तो म्हणजे त्याला विषाद झाला होता. आपण म्हणतो अर्जुनाला विषाद झाला होता. अर्जुन विषाद योगच आहे तो पहिला अध्याय, आपण अर्जुन विषाद योग आहे म्हणतो. तर अर्जुनाला विषाद झाला होता म्हणजे त्याला खेद वाटत होता की एवढं सगळ्यांना मला मारायचे आणि मग नंतर मला यांना मारून मग मी राज्य उपभोगणार. त्याच्यासाठी त्याला खेद वाटत होता. बरं, मारायचं आहे तरी कोणाला? सगळे आपलेच आहेत. आपल्याकडं पण असं आपल्याला पण असा सांसारिक याच्या व्यवहारामध्ये, आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये ज्याच्याशी आपल्याला भांडायचं आहे, ज्याच्याशी आपल्याला लढायचं आहे तो आपलाच असतो. हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो की याला लढायचं, याच्याशी लढू का याच्याशी बोलणं सोडून देऊ का भांडू, हे सगळं आपल्याला आपल्याला सुद्धा प्रश्न पडलेले असतात. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितलं अर्जुनाला की तुझा धर्म क्षत्रिय आहे, लढणे हा तुझा धर्म आहे आणि तो तुला पूर्ण करायचा आहे, तुला तुझा धर्म पाळायचा आहे. आणि ह्या अध्यायापासून भगवंताने धर्म आणि कर्म म्हणजे धर्म कोणता आणि कर्म कोणतं करायचं हे या अध्यायापासून भगवंताने सांगायलाच सुरुवात केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण आता नेहमी बघत आलो की अर्जुनाला निमित्त बनवून देवाने आपल्यापर्यंत भगवद्गीता सांगितली आणि आपल्याला मिळालेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच्यात शोधायची, आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच्यात शोधायची. तर मग अर्जुनाला धर्म समजून सांगताना भगवंताने सांगितलं की अर्जुनाने भरपूर परिणाम सांगितले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये की मी जर यांच्याशी लढलो तर काय होईल, हे सगळे मरून जातील, कितीक स्त्रिया विधवा होतील, कितीक स्त्रिया कितीक मुलं अनाथ होतील आणि सगळा आपलं जे आता हे कुरुक्षेत्र आपलं जे हे राज्य आहे हस्तिनापुराचं, तर ते राज्य हे त्या राज्यात सगळा हाहाकार उडेल, कितीतरी स्त्रिया विधवा होतील, असे साऱ्या स्त्रिया विधवा झाल्याच्यानंतर त्या वाममार्गाला जातील, असे बरेचसे म्हणजे पळवाटा अर्जुनाने भगवंताला सांगितल्या. आता ते आपल्याला पुढच्या श्लोकात येतीलच. तर अशा त्या पळवाटा न काढता तुझा धर्म कोणता आहे हे भगवंतानी अर्जुनाला समजावून सांगितलं की लढणं हा तुझा धर्म आहे. यांना हे मेलेलेच आहेत कारण ते त्यांच्या कर्माने मेलेत, त्यांनी वाईट कर्म केलं आहे आणि त्या कर्माने ते मेलेलेच आहेत. तू मारायला निमित्त होत नाहीस, तुला फक्त निमित्त मात्र बनायचं आहे. तुला त्यांना मारायचं नाही, ते मेलेलेच आहे अगोदर कारण त्यांच्या कर्माने. आणि आपण नेहमीच्या व्यवहारात पण म्हणतो की कर्माचा हिशोब होत असतो, कर्माचा हिशोब होत असतो, चांगल्या कर्माचा हिशोब होतो, वाईट कर्माचा हिशोब होतो. तर तसं देवाने सांगितलं की तुला फक्त कर्म करायचं आहे आणि ते त्यांच्या कर्माने मेलेले आहेत, तुला त्यांना मारायचं नाही आहे, तुला फक्त निमित्त बनायचं आहे. म्हणजे भगवंताने अर्जुनाला निमित्त करून आपल्याला श्रीमद्भगवद्गीता सांगितली. तर तुला फक्त निमित्त बनायचं आहे. मग असंच आपल्याला जर प्रश्न पडला तर आपल्याला त्याच्यातून उत्तर शोधता येतं की आपल्याला काय करायचं आहे, निमित्त बनायचं आहे. हे भगवंत सगळं बघून घेत असतो वरती, कोण कोणतं कर्म करतं, कोण कसं कर्म करतं, वाईट कोण करतं, चांगलं कोण करतं, हे सगळं भगवंताला माहिती असतं. पण आपल्याला निमित्त बनायचं असतं. आपल्याला निमित्त बनवून आपल्याला या संसारात भगवंतानी पाठवलेलं असतं आणि ते निमित्त आपल्याला बनायचं असतं. म्हणून अर्जुनाला जसं निमित्त बनवलं तसं आपण पण निमित्त बनायला पाहिजे, असं याच्यातून ह्या श्लोकातून आपल्याला समजतं. त्याच्यानंतर अर्जुन म्हणतो की तस्मान्नारा वयम हंतो धार्तराष्ट्रान् स्वबांधवान्. म्हणजे धृतराष्ट्राची जरी मुलं असली ती तर माझे ते काय बांधव आहेत, बंधू आहेत. मग स्वतः आपल्या बांधवांना मारायचं. स्वजनम ही कथम हत्वा सुखिनः स्याम माधव. म्हणजे आपल्या सगळ्यांना
आपल्या स्वजनांना मारून त्यांची हत्या करून मला काय सुख लाभेल माधवा, असं तो अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय. तो सांगतो की मला मारायचं नाही, यांना मी मारणार नाही. म्हणजे त्याचा अर्जुनाचा विषाद ह्या अध्यायामध्ये झालेला आहे. तर असा तो अर्जुनाचा विषाद आणि त्याचे श्लोक आपण आता सध्या घेत आहोत. तर असे आपण 37 श्लोक श्रीमद भगवद्गीतेचे पूर्ण केले. आणखी आपल्याला कोणत्याही श्लोकाचे अवघड वाटत असल्यास आपण माझ्या चॅनलवर येऊन चॅनलला अवश्य भेट द्या. आपण आणखी अष्टकं वगैरे पण पांडुरंग अष्टक हे आपण याच्या पण चाली शिकणार आहोत. आपण ते पण संस्कृतमधून येतं, ते पण आपण शिकणार आहोत. तर हे करत करत आपण ते पण शिकूया. तर पहिला श्लोक मी म्हणून दाखवते पांडुरंग अष्टकचा. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अशा प्रकारे त्याचे श्लोक आपण ते पण घेणार आहोत पांडुरंग अष्टकचे. परंतु आपल्याला हे शिकणं आवडतं आहे किंवा नाही, प्लीज कमेंट पण करा आणि लाईक पण करा. कारण तुमच्या एक लाईकमुळं मला उत्साह येतो पुढचे श्लोक सांगायला किंवा पुढचे श्लोक म्हणायला. तर त्यामुळे एक लाईक अवश्य करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. लवकरात लवकर आपण आपल्याला सबस्क्राईब चॅनलला करा आणि अवश्य आपल्या चॅनलला भेट द्या. अनन्य रुद्रा नाथ संस्कृतीचा ह्या चॅनलला आपण भेट द्या आणि सर्वांनी सबस्क्राईब करा. लाईकही करा, कमेंटही करा. कमेंट पण करा. फार चांगल्याच कमेंट आल्या पाहिजे असा आग्रह नाही आहे. काही चुकत असल्यास त्याच्यासाठी पण आपण थोडं सजेशन करू शकता आणि त्या सजेशनचा मी पण विचार करेल. कारण मी पण फार शिकलेली किंवा फार असं मला खूप येतं आहे अशातला काहीच भाग नाही आहे. मी पण तुमच्यासारखे शिकाऊ आहे. त्याच्यामुळं आपण काही चुकत असल्यास ते पण आपण मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि मी तुमच्या कमेंटचा नक्कीच विचार करेल. तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.